नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा, म्हणजे पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। पुण्यातील खडकवासला धरणातून इंदापूरसाठी पाणी सोडावं, आमदार दत्तात्रय भरणेंची पालकमंत्री अजित पवारांकडे मागणी। इंदापूर तालुक्यात सध्या दुष्काळी परिस्थिती। जळगावच्या धरणगावात शुद्ध आणि सुरळीत पाण्यासाठी ठाकरे गट आक्रमक, नगरपालिकेत मुख्याधिकारी नसल्याने पदाधिकाऱ्यांचा ठिय्या आंदोलन। जळगावच्या फैजपूर शहरातील मूलभूत समस्या सोडवण्यासाठी नागरिकांचं ठिय्या आंदोलन, अत्यावश्यक सुविधांपासून वंचित राहत असल्याने नागरिकांची आक्रमक भूमिका। कपाशीच्या बियाण्यांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार, बियाणं अव्वाच्या सव्वा दरानं विक्री सुरू, आमदार बच्चू कडू यांचा आरोप। जालना जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाईमुळे मोसंबीसह इतर फळबागा सुकल्या। या फळबागांचे पंचनामे करून 7 जूनपर्यंत भरपाई द्या, अन्यथा मोर्चा काढणार, शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। कोल्हापुरात महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनकडून रास्ता रोको आंदोलन, शासकीय पाणीपट्टी दरवाढ, कृषी पंपांना पाणी मीटर बसवण्याच्या निर्णयाचा विरोध। कोल्हापूरच्या काळंबवाडीमधील दूधगंगा धरणाला गळती दुरुस्तीची निविदा प्रक्रिया रखडल्यानं मवियाची सरकारवर टीका, तर गळती वाढल्याने परिसरातील गावं भीतीच्या छायेत। दूधगंगा धरणाच्या गळतीला सरकारचा निष्काळजीपणा भोवणार, सतेज पाटलांचा सरकारवर निशाणा, तर ठाकरे गटाचाही धरण दुरुस्तीसाठी आंदोलनाचा इशारा। बुलढाण्यात आमदार संजय गायकवाडांच्या मुलाचा लग्न सोहळा, मुख्यमंत्री शिंदेंची गायकवाडांच्या मुलाच्या लग्न सोहळ्याला उपस्थिती। दौंडमधील खामगावात सुप्रिया सुळेंच्या विजयाचे बॅनर झळकले, भाऊबीजेसाठी भावाकडून बहिणीला दौंडमधून 5500 मतांची भेट, दौंडच्या खामगावात लागलेल्या बॅनरवर उल्लेख। बारामतीत जय पवारांकडून नागरिक कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी, जय पवारांकडून नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न। सिंधुदुर्गच्या मालवणमधील विविध समस्यांबाबत आमदार वैभव नाईकांनी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर, प्रत्येक विभागाने आपल्या स्तरावर काळजी घेण्याच्या नाईकांच्या सूचना। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये युवकांचा मोठ्या संख्येने अजित पवार गटात प्रवेश, प्रफुल्ल पटेल आणि राजूभाऊ कारेमोरे यांच्या नेतृत्वात युवकांचा पक्षप्रवेश संपन्न। रत्नागिरीतील इंजिनिअरिंग कॉलेजला शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय असं नाव, रत्नागिरीकरांच्या मागणीनुसार नाव देण्यात आल्याची उदय सामंतांची माहिती। भंडारा जिल्ह्यातील तुमसर बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपच्या तुमसर यांची निवड, तर उपसभापतीपदी शरद पवार गटाचे पारधींची बिनविरोध निवड। केंद्र सरकारच्या कांदा निर्यात धोरणाचा परकीय चलनात फटका, गेल्या वर्षीच्या तुलनेत 2023 ते 24 मध्ये 649 कोटींच्या परकीय चलनात तूट, कांदा निर्यात धोरणांचा शेतकऱ्यांनाही फटका। जळगावच्या भुसावळ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बंधाऱ्याला गळती, बंधाऱ्यातील पाणी वाया जात असल्याने पाणी टंचाईची शक्यता। नाशिकच्या पेठमध्ये पाण्यासाठी महिलांची झुंबड, हंडाभर पाण्यासाठी विहिरीवर नागरिकांची चढाओढ। धाराशिव जिल्ह्यातील 21% पाणी स्रोत दूषित, जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेनं केलेल्या तपासणीत गंभीर बाब उघड, निर्जंतुकीकरण करून पाणी घ्या, प्रशासनाचा सल्ला। इगतपुरी तालुक्यातील पाणी टंचाईचे भयाण वास्तव समोर, भाम धरण बाजूला असून देखील गर्भवती महिलेची घोटभर पाण्यासाठी भटकंती। जळगाव जिल्ह्यात अनेक तलाव आणि धरणं कोरडी ठाक, उरहा धरणात 20% पाणीसाठा शिल्लक, नागरिकांवर पाणी टंचाईचं संकट। अमरावतीच्या भातुकली गावात तालुक्यातील वंडली गावात भीषण पाणी टंचाई, हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची पायपीट, ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशारा। जळगाव जिल्ह्यातील 227 गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई, 101 शासकीय टँकर्सनी गावांना पाणी पुरवठा, जिल्ह्यातील 166 विहिरी अधिग्रहित। परभणीच्या जिंतूर तालुक्यात भीषण पाणी टंचाई, अनेक गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा। धाराशिव शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात 150 टँकरने पाणी पुरवठा सुरू, पाण्यासाठी नागरिकांच्या रांगा। जळगावातील मुक्ताईनगर शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत, आमदार चंद्रकांत पाटलांनी नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांना धरलं धारेवर, पाणी पुरवठ्याबाबत विचारला जाब। नाशिकच्या गिरणारे तालुक्यातील ग्रामीण भागात पाण्यासाठी महिलांची वणवण, कश्यपी धरणातून पाझरणाऱ्या हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट। छत्रपती संभाजीनगरमधील सातारा देवलाई परिसरात अद्याप पाणीपुरवठा नाही, वॉलमधून लिकेज होणाऱ्या पाण्यावर नागरिकांकडून तहान मिटवण्याचा प्रयत्न।
भंडारा जिल्ह्यातील तुमसर साकोली तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी. वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. रत्नागिरी शहरात अचानक अवकाळी पावसाची हजेरी. पुढील 2 दिवस अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. अवकाळी पावसानं तापमान वाढलं. भंडारा जिल्ह्यातील नवेगाव बांध परिसराला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा. अनेक घरांवरील पत्रे उडाले तर विद्युत खांबाची पडझड झाल्याने परिसरातील वीज पुरवठा खंडित. भंडारा जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान. वाऱ्यामुळे कापणीला आलेलं भातपीक जमीनदोस्त तर अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडाले. विदर्भात आज उष्णतेचा ऑरेंज अलर्ट. बहुतांश जिल्ह्यांचं तापमान 45 अंशाच्या आसपास. चंद्रपूर आणि बुलढाण्यात उष्माघाताने दोघांचा मृत्यू. वर्धा जिल्ह्यात तापमानाचा पारा 45.2 अंशावर. उन्हाचा तडाखा वाढल्याने जनजीवन प्रभावित. रस्त्यावरील वर्दळ ओसरली. गोंदियात सूर्य आग ओकतोय. तापमान 45 अंशावर. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन. अमरावतीत उष्णतेच्या लाटेचा फटका. तापमान 44 अंशावर. सकाळच्या वेळीही रस्त्यावरील गर्दी ओसरली. अमरावतीत उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासनाकडून तयारी. रुग्णांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात बेडची व्यवस्था. गोंदिया जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात उष्माघात कक्षाची निर्मिती. उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन. वाशिममध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. जिल्ह्यातील यंत्रणेला मान्सूनपूर्व प्रशिक्षणाचे धडे. भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात 2 कोल्ड रूम तयार. उष्माघाताच्या रुग्णांसाठी आरोग्य प्रशासनाकडून उपाययोजना. गेल्या 2 दिवसांपासून भंडाऱ्यात तापमानात वाढ. अकोल्यात कृषी केंद्रावर शेतकऱ्यांच्या रांगा. बी बियाण्यांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी. परभणीत नवा मोंढा भागात खरीपच्या तोंडावर बियाणे आणि खतं खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग. बोगस बियाणे विक्रीमुळे शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त. नांदेडमध्ये तापमान वाढीमुळे बाजारात भाजीपाल्याची आवक कमी. टोमॅटोची आवक कमी असल्याने मागणी वाढली. शेतकऱ्यांना आर्थिक फायदा. जळगावच्या बोदवडमध्ये हरभऱ्याच्या बाजारभावात वाढ. हरभऱ्याला सध्या 5,600 प्रति क्विंटलचा दर. उत्पादन कमी असल्याने आणखी भाव वाढण्याची शक्यता. अहमदनगरच्या कोपरगाव तालुक्यातील बाजीराव निकम या तरुणास महाराष्ट्र उद्योगरत्न 2024 पुरस्कार. पुण्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या हस्ते पुरस्काराचं वितरण. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आता पर्यटक जिप्सींना रिव्हर्स घेण्यावर बंदी. तर यू-टर्न मारण्यासाठी देखील प्रतिबंध. प्रशासनाकडून नवा नियम लागू. अहमदनगर जिल्ह्यात जनावरांना कानातील टॅग लावण्याचं काम सुरू. 1 जूनपासून टॅगिंग नसल्यास जनावरांची खरेदी विक्रीसह वाहतूकही करता येणार नाही. भंडाऱ्यातील साकोलीत बिबट्याचा मुक्त संचार. बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव श्वान जखमी. घटना सीसीटीव्हीत कैद. तुळजाभवानी मंदिरातील धार्मिक व्यवस्थापक हा पुजाऱ्यांपैकीच निवडा. प्रशासकीय सेवेतील अधिकारी नको. पुजारी मंडळाची निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. सोलापूर जिल्ह्यातील उजनी जलाशयातील पळसनाथांचं प्राचीन हेमाडपंथी मंदिर उघडं. आता उजनी धरणाची पाणी पातळी खालावल्याने मंदिर पाण्याबाहेर. वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीतील विद्युत तारा धोकादायक अवस्थेत. विद्युत तारांना स्पर्श होऊन जीवितहानी होण्याची शक्यता. खेडच्या तळेघरमधील 13 लाखांच्या वीज चोरी प्रकरणी गुन्हा दाखल. चिपळूण पोलीस ठाण्यात 2 इसमांविरोधात गुन्हा. नांदेडच्या देगलूर आगारात विद्युत चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामाला सुरुवात. लवकरच आगारातून इलेक्ट्रिक बसेस धावणार.